श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचं मूल दिवसभर मोबाईलमध्ये हरवून गेलं आहे का? आई बोलते, वडील समजावतात, पण तरीही त्याच्या हातातून मोबाईल खाली पडत नाही का? घरात सतत वाद होतात का? आणि एक आई रात्री उशिरापर्यंत जागून विचार करते का, माझ्या मुलांचं भविष्य काय होणार आहे? जर या प्रश्नापैकी एक जरी प्रश्न तुमच्या मनाला लागला असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचा असा संदेश जो फक्त मुलांसाठी नाही तर प्रत्येक आई-वडिलांसाठी आहे. हा संदेश कदाचित तुमच्या घरातील तणाव कमी करेल, मुलांच्या मनाला नवीन दिशा देईल आणि आई-वडिलांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा प्रकाश जाणवेल. आज मोबाईलने मुलांच्या हातात जागा घेतली आहे, पण हळूहळू तो त्यांच्या मनातही जागा घेत आहे. आणि जेव्हा मोबाईल मनावर राज्य करतो, तेव्हा स्वप्न, अभ्यास, नाती आणि आनंद मागे पडू लागतात. पण थांबा, स्वामी समर्थ सांगतात, कोणतीही सवय इतकी मोठी नसते की ती बदलू शकत नाही आणि कोणतंही संकट इतकं मोठं नसतं की त्यातून मार्ग निघू शकत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक विचार सांगणार आहे जो अनेक मुलांच्या आणि आईवडिलांच्या आयुष्यात बदल घडवू शकणार आहे. तर चला, स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा हा प्रेरणादायी संदेश सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या काळात मोबाईल हा जीवनाचा भाग तर झालेला आहेच. शिक्षण, माहिती, मनोरंजन यासाठी याचा उपयोग होत असतो. पण जेव्हा मोबाईल आपल्या वेळेवर, मनावर आणि नात्यावर राज्य करू लागतो, तेव्हा चिंता वाढू लागत असते. अनेक आईवडील काळजीत असतात की त्यांची मुले सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. अनेक मुलेही मनातून आनंदी नसतात, पण त्यांना मोबाईलपासून दूर राहणे कठीण वाटत असते. स्वामी समर्थांचा संदेश असा आहे की जीवनात कोणतीही गोष्ट वाईट नसते, पण तिचा अतिरेक त्रासदायक ठरतो. मोबाईल वापरा, पण मोबाईलचा गुलाम बनू नका. मुलांनो, तुमच्यात खूप मोठी ताकद आहे. तुमचे भविष्य एखाद्या स्क्रीनमध्ये नाही, तर तुमच्या मेहनतीत, शिक्षणात, स्वप्नामध्ये आणि चांगल्या विचारामध्ये आहे. काही मिनिटांचा आनंद देणारी गोष्ट आणि आयुष्यभर उपयोगी पडणारी गोष्ट यामध्ये फरक ओळखायला शिका. आज जर तुम्ही दिवसभर मोबाईलवर वेळ घालवत असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या स्वप्नांसाठी किती वेळ देत आहे? हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला तर उत्तर तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहे. आई-वडिलांनो, मुलावर फक्त रागवून प्रश्न सुटत नाहीत. मुलांशी प्रेमाने बोला, त्यांच्या मनात काय चालले आहे ते समजून घ्या. कधी कधी मुलं एकटेपणा, तणाव आणि कंटाळा दूर करण्यासाठी मोबाईलमध्ये गुंतून जातात. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्यासोबत वेळ घालवा. स्वामी समर्थ सांगतात की प्रेमाने जिंकलेली मने कायमची जिंकली जातात. रागाने बदल थोड्या वेळासाठी होतो, पण प्रेमाने बदल कायमचा होतो. मुलांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातील स्वप्न आहात. त्यांनी तुमच्यासाठी अनेक त्याग केले आहेत. त्यांची काळजी समजून घ्या. ते तुमचे शत्रू नाहीत, तर तुमचे सर्वात मोठे हितचिंतक आहेत. जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून आई-वडिलांशी काही मिनिटे बोलता, त्यांच्यासोबत हसता, त्यांना मदत करता, तेव्हा घरात आनंद तर वाढतो. तो आनंद कोणत्याही गेममध्ये किंवा व्हिडिओमध्ये मिळत नसतो. आज अनेक मुलं तणावात आहेत. इतरांशी तुलना, अभ्यासाचा दबाव, सोशल मीडियावरील गोष्टी पाहून निर्माण होणारी चिंता या सगळ्यामुळे मन अस्वस्थ होते. पण लक्षात ठेवा, सोशल मीडियावर दिसणारे प्रत्येक जीवन परिपूर्ण नसते. स्वामी समर्थांचा संदेश आहे की स्वतःची तुलना इतरांशी करू नका. कालचा तुम्ही आणि आजचा तुम्ही यांची तुलना करा. रोज थोडी तरी प्रगती करा. छोट्या छोट्या चांगल्या सवयी लावा. दररोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचा. थोडा वेळ चालायला जा.
मित्रांशी प्रत्यक्ष बोला, आई-वडिलांना मदत करा आणि स्वतःसाठी वेळ काढा. हे छोटे बदल तुमच्या जीवनात मोठा फरक घडवतील. आई-वडिलांनो, मुलावर विश्वास ठेवा. त्यांना फक्त चुका दाखवू नका, तर त्यांचे चांगले गुणही सांगा. जेव्हा मुलांना प्रोत्साहन मिळते, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. स्वामी समर्थांचा एक मोठा संदेश आहे, धीर सोडू नका. जर तुमचे मूल सध्या मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवत असेल, तर लगेच निराश होऊ नका. प्रेम, संयम आणि योग्य मार्गदर्शनाने बदल नक्कीच घडणार आहे. मुलांनो, जीवन खूप सुंदर आहे. मोबाईलच्या स्क्रीनच्या बाहेरही एक मोठी दुनिया आहे, जिथे तुमचे स्वप्न आहेत, तुमचे ध्येय आहेत, तुमचे कुटुंब आहेत, तुमचे खरे मित्र आहेत. आज एक छोटा संकल्प करा. मोबाईलचा वापर मर्यादित करेन. आई-वडिलांशी प्रेमाने बोलेन. अभ्यास आणि छंदांना वेळ देईन. स्वतःवर विश्वास ठेवेन. रोज काहीतरी नवीन शिकेन. लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, पण रोज केलेला छोटा प्रयत्न मोठे यश निर्माण करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात की अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा दिव्याने तो दूर होतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील तणाव, चिंता आणि भीती यावर चांगले विचार, मेहनत आणि श्रद्धा विजय मिळवू शकतात. आज तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करा. परिपूर्ण होण्याची वाट पाहू नका. एक पाऊल पुढे टाका, मग दुसरे पाऊल हळूहळू तुमचा मार्ग तयार होत असते. मुलांनो, मोबाईल वापरणे चुकीचे नाही, पण स्वतःचे आयुष्य विसरणे हे चुकीचे आहे. आई-वडिलांनो, काळजी करणे स्वाभाविक आहे, पण आशा सोडू नका. आणि जे कोणी तणावात आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा, आजची अडचण कायमची नसते. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येत असते. प्रत्येक संकटानंतर मार्ग सापडतो. स्वामी समर्थांच्या चरणी विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा संदेश ऐकल्यानंतर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईल तुमच्या हातात असावा, पण तुमचं आयुष्य मोबाईलच्या हातात नसावं. मुलांनो, तुम्ही तुमच्या आई-वडिलांची जबाबदारी नाही, तर त्यांची स्वप्न आहेत. तुमच्या यशासाठी त्यांनी कितीतरी त्याग केलेले आहेत. त्यांच्या डोळ्यात आनंद आणण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि आई-वडिलांनो, जर तुमचं मूल आज चुकीच्या मार्गावर जात असल्यासारखं वाटत असेल, तर आशा सोडू नका. प्रत्येक मुलामध्ये एक उज्ज्वल भविष्य दडलेलं असतं. प्रेम, संयम आणि विश्वास याने अनेक गोष्टी बदलतात. आज या क्षणी एक छोटासा निर्णय घ्या. मोबाईलपेक्षा स्वप्नांना जास्त वेळ द्या. तक्रारीपेक्षा संवाद वाढवा. रागापेक्षा प्रेम वाढवा आणि निराशेपेक्षा आशा जिवंत ठेवा. कदाचित आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरेल. आणि आता जाताना स्वामी समर्थांचे हे शब्द मनात कोरून ठेवा, अंधार कितीही दाट असला तरी एक छोटासा दिवा त्याला हरवू शकतो. तसंच तुमच्या मनातील एक चांगला विचार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर तुम्ही आजपासून स्वतःमध्ये एक छोटासा चांगला बदल केला, तर उद्या तुमचं भविष्य नक्कीच अधिक उज्ज्वल असेल. स्वामी समर्थावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण वेळ निघून जाईल, मोबाईल बदलतील, जग बदलत राहील, पण आई-वडिलांचं प्रेम आणि तुमची स्वप्न ही तुमची खरी संपत्ती आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.